मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती मी तुम्हाला दाखवत आहे, ही माहिती पूर्णपणे तुम्हाला प्रूफ सहित मी पुढे दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे 7 बदल करण्यात आलेले आहेत। उत्पन्नाचा दाखला व रहिवासीचा दाखला सुद्धा रद्द झालेला आहे। जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहे। वयाचा जो काही अट होता यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। अविवाहित महिलेस सुद्धा लाभ दिला जाणार आहे। अर्ज करण्याची जी मुदत आहे ही सुद्धा वाढ झालेली आहे। पूर्ण माहिती या ठिकाणी समजून घ्या। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा जो या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। हा सुद्धा पॉइंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर पुढचा जो बदल आहे तिसऱ्या नंबरचा, सदर योजनेत 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। आता शेतीची अट सुद्धा यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे। हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण बदल आहे। आता पुढील बदल आपण जाणून घेऊया। चौथा बदल आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण बदल असणार आहे। त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर 6वा बदल आहे, रुपये 2,50,000 उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर या ठिकाणी ध्यानात ठेवा, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला असण्याची गरज नाही जर तुमच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर। 7वा बदल आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही माहिती प्रत्येक गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळेल।